गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. माझ्यासाठी किचनची लाईट लावून कपडा टाकून ठेवलंय, म्हणजे त्याच्यावर परात ठेवून मी कणिक मळावी. ऑलवेज वेलकम. किचन क्वीनचं स्वागत होतंय किचनमध्ये. आइए मोहतरमा. ठीक आहे. वाजलेत किती? 5:30 होऊन गेलेले आहेत. काय आता दूध गेलं का रनिंगला? थोडं रनिंग आणि मग नंतर दूध. आज काय प्लॅनिंग आहे माहिती आहे? आता मी पहिल्यांदा स्वयंपाक करून घेणार आहे आणि आम्ही लागणार आहोत हे सारं क्लीन करायला. आजचा दिवस हा किचन क्लिनिंगसाठी आहे. गुड मॉर्निंग बाप्पा. गुड मॉर्निंग स्वामी. Of all the magic places in the world I've been to, this is where my heart is. Oh, you know it's true, no matter where I... उन्हाळ्याचे दिवस आहेत, त्यामुळं अंघोळ केल्याशिवाय कामांना सुरुवात करावीशी वाटत नाही. अंघोळ झाली, छानसं स्किन केअर करून घेतलंय मी आता. किती लिटर दूध आणलंय? 90 रुपये ना? अबे काय रनिंग किती किलोमीटर झालं? And I don't know why, don't know why. नेहमीच्या शनिवार रविवारी सागर संगीत ब्रेकफास्ट असतो, दुपारचं जेवण असतं, अख्खा दिवस असा किचनमध्येच असतो. पण आज तसं काही करणार नाही आहे. मी पटकन स्वयंपाक करून घेणार आहे आणि आम्ही दोघं मिळून किचन क्लीन करणार आहोत. तर मटकीची भाजी करते आणि चपाती. बरं, मी ना हे जे स्प्राऊट मेकर आहे याला टॅग करते, जर का कुणाला हवं असेल तर घ्या, कारण खरंच चांगलं आहे. कपड्यामध्ये बांधून ठेवलं तरीसुद्धा चांगले मोड येतात. असं नाही आहे की त्याला स्प्राऊट मेकरच हवा. माठातलं पाणी मात्र सगळ्यांना प्यायचं असतं, पण भरून ठेवण्याची जबाबदारी ही आपलीच असते. काय तुम्ही सुद्धा रिलेट करू शकता याला, हो की नाही? सांगा मला नक्की कॉमेंट करून की तुमच्या घरात पाण्याचा माठ कोण भरतं. 6 पॅक यायला लागले का काय? आहो गुड. माझा पण तेवढा करा ना प्लीज. एक्सरसाइज करण्यासाठी मी माणूस ठेवलाय. काल रात्री झोपताना मी खूप काही ठरवलं होतं की एकदम पहाटे उठणार, 4:30-5 वाजता स्वयंपाक करणार आणि अगदी 7पर्यंत सगळ्या स्वयंपाकाच्या कामातून रिकामी होऊन किचन क्लिनिंगला 8पर्यंत घेणार. आहोंच्या सोबत बसून मस्त पोह्यांचा ब्रेकफास्ट करणार. पण काही पॉसिबल झालेलं नाही आहे. तुम्ही पाहिलं ना की अगदी निवांत उठली आहे, तरीसुद्धा 5:30 वाजून 10 मिनिटांनी म्हणजे 5:40ला उठली आहे आणि इतक्या अळणडळणपणे काम चाललं आहे. म्हणजे वर्क डेजला आपण ज्या पद्धतीनं म्हणजे ज्या स्पीडनं काम करत असतो तसं विकेंडला नाही होत. कितीही ठरवलं तरी नाही होत. आपल्याला माहिती असतं ना कुठेतरी आतमध्ये की नाही, चला आज सुट्टीच आहे, होऊ दे जरा निवांत. तर हे असं काहीसं झालं आहे आणि त्याचमुळं व्हिडिओ एडिटिंग वगैरे पण मी बघितलंच नाही त्याच्याकडे आणि त्यामुळे 2 दिवस गॅप पडला, सॅटर्डे आणि संडे. असं वाटतं की काहीच करू नये, निवांत राहावं. पण निवांतसुद्धा काम करणाऱ्यांना नाही जमत आणि आहोंना तर अजिबातच नाही. स्वतःही काम करतील आणि मलाही कामाला लावतील, असंच असतं त्यांचं. तर चला, आहोंना मस्त घरचं साजूक तूप लावून खरपूस भाजलेली ही चपाती आणि चहा, म्हणजेच ब्रेकफास्टमध्ये सुद्धा मी शॉर्टकट मारला आहे. प्रितिशला मात्र तूप, चपाती आणि चहा नको आहे, तर त्याला त्याचं आवडीचं हाफ फ्राय हवं आहे, तर त्याला हाफ फ्राय करून देणार. मी काहीच घेणार नाही, कारण मी फक्त रविवारी सकाळचा ब्रेकफास्ट करायचा ठरवले. बाकी म्हणजे सोमवार ते शनिवार फक्त प्रोटीन पावडर घ्यायची आणि डायरेक्ट दुपारी जेवण करायचं. मी सांडला होता ना त्या दिवशी, आज पप्पाने सांडलाय. काय प्रकार आहे आहो हा? शुभ जिंदगीचा यस. शुभ जिंदगीचा यस कुठे उठलाय? बघा, यस तयार झालं. काय झालं पण एक्झॅक्टली? अगं चपातीला तूप होतं, हा. हात तेलकट झाला आणि असा कप इथून उचलून तिकडे शिफ्ट करताना असं स्लिप झाला आणि एकदम स्लाइड होऊन पडला तुपामुळे. चांगलं आहे. आज दिवसभर आपल्याला खूप काम करायचंय त्यांनी. For a while, no, no. साफसफाई करायची. अरे उठायला म्हणजे मी व्हिडिओ अपलोड करत होते. 10 आहे बघा, 10ला 10 बाकी आहेत. मला 10 वाजता बरोबर शॉर्ट अपलोड करायचा असतो. म्हणजे मी ॲक्च्युली शेड्यूल करून ठेवत असते, पण मी आज केलेलं नाही आहे. तर यांची इतकी घाई चालली आहे बघा. इकडं हे आणून ठेवलं आहे, असं उभे आहेत. तिकडं व्हॅक्यूमची पाईप पडली आहे,
ते व्हॅक्यूम लावून रेडी आहे. चला सुरुवात करूया. आता लगेच हे नाही लागत. काढायला लागेल की त्याच्यावर काय ह्याच्यावर गेली असतीस. मी काय म्हणत होते, हे सगळं काढायची काय गरज आहे? व्यवस्थित तर आहे सगळं हे. एकदा कपडा नाही मारायचा. एक फक्त मी काय म्हणतोय, ओला कपडा फक्त वाईट करून घेऊ आणि लगेच ठेवून टाकू. हाय हॅलो नमस्कार, मी शुभांगी एका नवीन ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. अगदी मनापासून. पडेल काय खाली? चला आमच्या क्लिनिक मध्ये तुम्ही सहभागी व्हा. माझं असं म्हणणं होतं की इथलं सगळं काही आहे ना ते नको काढायला, पुसून घ्यायला हवं, नको काढायला. अरे यार मला नाही जमत सिरियसली काम करायला. थोडंसं हसत खेळत गंमत करत काम कसं झालं ना ते सुद्धा कळालं नाही पाहिजे, बोर नाही झालं पाहिजे, हो की नाही? अगदी उत्साहात आम्ही ठरवले तर हां की पूर्णपणे अख्खं किचन म्हणजे सगळे किचनचे कॅबिनेट आणि फ्रीजसुद्धा आज क्लीन व्हायला हवा. पण पुढे बघा ही कितपत क्लीन झालं आहे आमच्याकडून. स्वच्छ आहे ना अगदी? काय स्वच्छ, किती घाण आहे, डस्टी. बघू 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 खूप डस्ट आहे. बघू वर ये बघ. बघू. हे बघ, दिसतंय का तुला? हा डस्ट आहे. आणि या बॉक्समध्ये काय आहे तुम्हाला माहिती आहे का? तर आमची एक्झॉस्ट पाईप गेली यामधून. आम्ही अशा पद्धतीनं तिला पॅक करून ठेवले. चल सामान मोकळं करायचं काम मी केलंय. आता आहोंना हलकं काम दिलं. व्हॅक्यूमनी कचरा काढायचा आणि पुसायचं. This is where my heart is. आगारोनं मला दिलेला छोटा व्हॅक्यूम क्लीनर खूप कामाला येतो आहे हां. अगदीच मोठा व्हॅक्यूम क्लीनर आमच्याकडे आहे पण त्याचा तामझामच खूप मोठा असतो. पण काही गोष्टींसाठी त्यालाही काढावं लागतं. पण आज किचनसाठी तो नाही लागणार आहे. या छोट्या व्हॅक्यूमनी खरंच काम छान होतं आहे. आणि आहोंचं म्हणणं आहे की व्हॅक्यूम मीच मारणार. म्हटलं ठीक आहे. तर सामान खाली काढण्याचं काम माझं होतं. मी पुसण्याचंही काम मीच केलेलं आहे आणि वरून आता पुन्हा ते कॅबिनेट्सचे प्लॅटफॉर्म जे आहेत ना ते क्लीन करण्याचं काम पण मीच करणार आहे. आता सामान काढून देते, एका बाजूचे काढलं आणि ते ठेवूनही देते आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की दोघांनी मिळून काम डिवाईड केलं आहे आणि आम्ही नेहमी असंच करतो. तुम्हाला माहिती आहे आम्ही जेव्हा रेंटनी राहायचो, आम्ही आमचं पहिलं घर घेण्या अगोदर 2 ठिकाणी रेंटनी राहिलो होतो. एकतर पहिली सुरुवात आमची तुकारामनगरची आणि दुसरं घर म्हणजे काळीवाडीचं जे 1 BHK होतं. आणि प्रितीश छोटा होता तेव्हा स्टीलचं रॅक असतं ना कपाटं, म्हणजे भांडी ठेवण्याचं स्टीलचं रॅक किंवा आम्ही एक ना लोखंडी रॅक घेतलं होतं ज्यावरती डब्बे वगैरे ठेवायचे असतात. तर ते रॅक काढून म्हणजे रिकामे करून मी घ्यायची आणि मी भांडी घासत बसायची मस्त प्रितीशला बघत आणि आहो मला ते सगळे रॅक क्लीन करून द्यायचे. ते म्हणायचे नको, कारण मी ना बऱ्याच वेळा ते कापून घेतलं होतं. कोणाकोणाला रिलेट होते मला सांगा. ते स्टीलचं जे कपाट मिळायचं लग्नामध्ये, मांडणी बोलतात ना त्याला, हां, तर ती कापली जायची. Best thing about it is I know I'm coming back. अगारोनच दिलेलं मला हे एक दुसरं प्रोडक्ट आहे. बरं हे सारे प्रोडक्ट मला PR आलेले आहेत. मी विकत नाही घेतलेले. तुम्ही घेऊ शकता. हे खरंच चांगले आहेत. माझा प्रामाणिक रिव्ह्यू सांगते मी. वाव, एकदम चकाशक. मी कल्पना बरोबर बोलत उभी आहे दारात, तोपर्यंत हे चकाचक झालेलं आहे. चला आता इकडचं रिकामं करूया. And I don't know why, don't know why, don't know why. I'm not 2 वाजतायत आणि हे सामान असंच आहे इथे. काम कधी तुम्हीच खोडा घातला. खोडा मी घातला. मग कोणी? मला अजिबात असं आवडत नाही. एकदा काम घेतले की कम्प्लीट करूनच माणसांनी निवांत राहील. मग मी काय केलं? टांगती तलवार मला अजिबात आवडत नाही. डोक्यात. मी काय केलं? मी काय केलं, निवांत कपड्या मारत बसली. मूवी लावला आता अर्धा राहिलेला. बरं आता आपण हे यूज करणार आहोत. मला दे फक्त पटकन. याला पहिले कोणतं लावणार आहे? हे स्क्रब तर नाही अलाउड ना याला, कारण स्क्रॅचेस येतील याला. हातावाला दे. हे वालं ब्ल्यू वालं ते नाही गे, हा आपलं साबण लावून दे. but I don't have to be chasing it. चला तुम्हालाही मी आज मस्त क्लिनिंग मोटिवेशन दिलेलं आहे. आणि हो,
काय झालं होतं की बहिणीचा आईचा फोन झाला, मग त्यांच्याशी बोलत थांबले आणि तेही महत्त्वाचं होतं. तोपर्यंत आहोनं थांबायचंच नव्हतं, त्यांना क्लिनिंग करायचंच होतं. म्हटलं ठीक आहे मग करा. वा 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 वा, मस्त, चांगला वापर चाललाय अगारोचा. बघा हे मी क्लीन केलं, मस्त ना, चकाचक. मॅनेजर साहेब, पण घरची मॅनेजर नाही आहे. मी करू हौस दांडगी. सगळ्या जणी मला बोलतात तू नाही करत काम, दादालाच काम लावते. दादा मला काम अपडेट नाही, मी काय करू सांगा मैत्रिणीनं. मी वरचा बघ इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ. तोंडात गेलं की काय. ग्लास बद्दल मला कॉमेंट होती, तर हा ग्लास फ्रोस्टेड आहे है ना. अगारोचं हे छोटं टूल खरंच खूप 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 युजफुल आहे. याला वेगवेगळे अटॅचमेंट आहेत. जिथं तुम्हाला सॉफ्ट सरफेस क्लीन करायचं आहे तिथे तुम्ही सॉफ्ट लावू शकता. बरं जाऊ द्या, हा काही प्रमोशनल व्हिडिओ नाही, मी करत होते क्लीन म्हणून तुम्हाला सांगितलं. तर या पद्धतीनं आम्ही करून घेतलं. आणि हे बघा, व्हिडिओमध्ये घर कितीही स्वच्छ टापटीप दिसत असेल व्लॉगर लोकांचं, म्हणजे आम्हा लोकांचं, तर ॲक्च्युअलमध्ये ते असतं का हे तुम्हाला मी दाखवते. तर नाही, तुमच्यासारखीच असतात आमची घरं. आणि मला असं वाटतं की कोणाचंच अगदी लखलखीत नसावं, ते फक्त दिसत असतं तसं व्हिडिओमध्ये. पण जवळून जेव्हा तुम्ही ॲक्च्युअलमध्ये पाहता ना, तर धूळ आमच्याही घरामध्ये असतेच. आणि कितीही म्हटलं ना तरी आता हल्ली महिन्याला किचन काढणं क्लीन करायला नाही होत. पूर्वी व्हायचं पण आता नाही होत. आता कामाचा लोडही आहे आणि तसं म्हणायला गेलं तर उत्साहही तेवढा नाही पूर्वीसारखा की चला प्रत्येक महिन्यात क्लिनिंगला काढायचं किचन. नाही, मला तरी नाही होत. या सगळ्या कामांमधून हे पहा, इथे काय आहे. मेरे बच्चे ने मेरे लिए आइसक्रीम लाया है, रितीश ने. आहो हे घ्या, हे घ्या, आईस्क्रीम पार्टी करू आपण. पण मला एक गोष्ट सांगा, तरच आईस्क्रीम मिळणार तुम्हाला. बोला. तुम्हाला काय वाटते, तुम्ही लकी आहात का मी लकी आहे. मी लकी खूप. खूप पुण्य करून आलो इथं. बघू, खोटं खोटं स्माइल दिली ना तुम्ही, खरं नाहीये हे. खरी स्माईल आहे. खरी स्माइल आहे. आपण दोघंही एकमेकांसाठी लकी आहोत. चला हां घ्या, जिंकलात तुम्ही 7 करोड. व्हेरी गुड, बरं झालं. 3:45 होत आहेत आणि हे अजून असंच आहे इथे, हे बघा. पण इतकं क्लीन केलं आहे आम्ही, हे अगदी चकाचक. बघू शकता, मी पण दिसते यामधून. हे बघा बघा, मस्त केलं ना. तर हे सगळं झालं आहे. आता हे वरचा पार्ट सगळा मी लावून घेणार, मग ओठा क्लीन करणार. I've seen many places where the beauty आता मी क्लिनिंगसाठी काय यूज करते, तर जिथे जिथे किचनचे तेलकट डाग असतात किंवा चिकटपणा आलेला असतो फर्निचरला, तिथे मी सीफ यूज करते. आणि तेच खूप जालिम आहे, त्याने पटकन तेलकटपणा सगळा निघून जातो. हा जो सरफेस आहे, म्हणजे आपल्या हॉबच्या पुढचा हा जो काही प्लॅटफॉर्म आहे, तो ऑलरेडी क्लीन आहे. कारण मी तो रोज जेव्हा ओठा क्लीन करते ना, तेव्हा एकदा हात मारून त्याच्यावरती घेतलेला असतो. त्याचमुळं तो जास्त चिकट किंवा जास्त घाण झालेला नाही. Cause the thing is I've got more love here than I can bear. मैत्रिणींनो, तुमच्यापर्यंत ती न्यूज पोचली का? मला व्हॉट्सअपला आली होती की सुप्रीम कोर्टानं हल्ली काहीतरी सांगितले की नवरा बायको दोघांनीही टीमवर्कनी घरातली कामं करायला हवीत. म्हणजेच ही जी काही कामं आपण करतो, ज्याच्यावरती ठप्पा पडला आहे की ही फक्त बायकांची कामं आहेत, तर असं नाही आहे. हे आता कोर्टाने सुद्धा सिद्ध केलं आहे की तुमचा दोघांचा संसार आहे, तर तुम्ही दोघांनी करायला हवा. म्हणजे दोघांनी सगळी कामं वाटून करायला हवी. आणि समजा जर का एखादी गृहिणी म्हणजे बायको, गृहिणी नाही म्हणता येणार, स्त्री बायको घरकाम करायला नकार देत असेल, तर त्यामध्येही काहीही गैर नाही आहे किंवा तेही चुकीचं नाही आहे किंवा तोही गुन्हा नाही आहे, असंही सांगितलं गेलं आहे.
मला ना वाचून खूप गंमत वाटली की म्हटलं आपण खूपच पुढारलेल्या विचारांचे आहोत. आपण जेव्हापासून आपलं लग्न झालं आहे तेव्हापासून आपल्या नवऱ्याला आपल्या टीममध्ये घेतलेलं आहे. म्हणजेच आम्ही अगदी सुरुवातीपासून दोघं मिळूनच सगळी कामं करतो. तर हे बघा, हे जे काही फिल्टर आहेत ना, याला आम्ही असं कॉस्टिक सोड्यामध्ये भिजत ठेवतो आणि ऑटोमॅटिक ती पुन्हा क्लीन होतात. जास्त एफर्ट्स घ्यावे नाहीत लागत त्याच्यावरती. कशी चालली आहे साफसफाई आहो? काय म्हणणं आहे तुमचं यावर? एकाच दिवशी लोड करायचं. एका बाजूला भक्तिगीतं लावली तर दुसऱ्या बाजूला अरे पिक्चरची गाणी लावली होती. आता हे भक्तिगीत ऑटोमॅटिक लावले. देवाची गाणी फक्त सकाळी असतात. आणि चला कॉपीराईट येऊ शकतो. आता आम्ही भांडी लावायला घेतो. भांडी नाही सॉरी, सगळ्या बरण्या लावायला घेतो आणि मग नंतर कडे कसा चहा बनवतील हो. चला चला चला. दोघांनी पण आम्ही काम केले. प्लीज दादाचीच बाजू नका घेऊ. मी सुद्धा खूप काम केले आणि अजून करणार आहे. मी वॉशरूमला जाऊन येस तोपर्यंत एवढ्या बॉटल्स लावून पण झाल्या. आता काही जणींना असं वाटत असेल की एवढा वेळ लागतो का हे क्लीन करायला. तर काय झालं होतं माहिती आहे का, की जोशमध्ये आम्ही कामाला सुरुवात केली होती, पण तेवढ्यात कविता आली. आता कवितासाठी सारा म्हणजे हे जे काही सगळं आहे हे रिकामं असायला हवं ना, की तिलाही इथं काम करायचं आहे, भांडी धुवायची आहेत, फरशी पुसायची आहेत. मग मला तेवढंच निमित्त झालं आणि बसले मस्त टी व्ही लावून. मी म्हटलं आता हिचं 1 तास 1.5 तास काम चालेपर्यंत मी मध्ये लुडबुड नको करायला ना. ती गेल्यानंतर पुन्हा निवांत काम करू. पण ती जाईस तोपर्यंत पुन्हा जेवणाची वेळ होणार. मग आम्ही जेवणाला लागलो. तर अशा पद्धतीने मी टाईमपास करत आजचं किचन क्लिनिंग केलेलं आहे. म्हणजे जर का कंटिन्युअसली हे क्लिनिंगला काढलं तर हार्डली एक 2-3 तासात मे बी व्हायला हवं. आणि ज्या पद्धतीनं माझ्याकडे सगळं सामान रिकामं करण्याचं म्हणजे खाली काढण्याचं काम होतं, त्याच पद्धतीनं लावण्याचं कामसुद्धा माझ्याकडेच आहे. कारण बरोबर आहे, मी जास्तीत जास्त किचनचा वापर करते. मलाच माहिती असायला हवं की कुठे काय आहे. त्यामुळं आहोनी मला सांगितलं की तुझ्या हिशोबाने तू लाव आणि ते मलाच लावायला पर्सनली आवडतं सुद्धा. किचन प्लॅटफॉर्म छान असा अगदी चकचकीत लखलखीत करून आता मी बसली आहे आणि आता चहा करणार आहेत. आणि काय सॅटिस्फॅक्शन असतं ना हे क्लिनिंगचं. साय खाल्ली का? दुधावरची साय मी नाही खाल्ली, मी तुमच्यासाठी ठेवली आहे. Beauty never ends. 5 वाजता सुट्टी देते, 5ला 10 मिनिटं कमी असतात बसमध्ये आणि तुमच्यात अजून 6 झालं तरी कामं संपत नाही. राहू द्या. हे जे खालचं जे ड्रॉवर्स राहिलेत ना ते मी करते. इट्स माय जिम्मेदारी. तर आजच्या दिवसासाठी बस एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. नवीन असाल चॅनलवरती तर प्लीज सबस्क्राईबही नक्की करा. लव्ह यू ऑल. बाय. उद्या भेटू.